सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या एपिसोडचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन. एपिसोड 189. मग आता अडला हरी गाढवाचं पाय धरी असं अर्जुनराव म्हणाले आणि अर्जुन सर हे सगळे विचित्र शब्द ऐकून चकित झाले आणि बुचकळ्यात सुद्धा पडले आणि या शब्दांचा अर्थ गुगलवर शोधायला लागले. आणि जर ही गाली असेल ना तर त्या डफरला सोडणार नाही असं म्हणाले आणि त्यांनी गुगलवर टाईपसुद्धा केलं, व्हॉट इज मीन बाय हरिधरी. आणि अर्जुन सरांना गुगलनं उत्तर दिलं की जर हरी म्हणजे भगवान विष्णू विठ्ठल असा अर्थ असेल तर धरी म्हणजे धारण करणे किंवा हातात घेणे. उदाहरणार्थ हरिधरी मुरली म्हणजे भगवान कृष्णानं हातात बासरी धरली. आणि अर्जुन सरांनी शंका घेत विचारलं गुगलला, ही गाली नाही ना? आणि गुगलनं उत्तर दिलं, नाही ही गाली नाही किंवा शिवी नाही, तर ही प्रसिद्ध म्हण आहे आणि टोमणा मारण्यासाठी वापरली जाते. तसं अर्जुन सरांनी गुगलवर विश्वास ठेवला आणि पुन्हा चिडले आणि म्हणाले, मला टोमणे मारतो का डफर कुठला? आणि तो पुन्हा पाय आपटत बाहेर गेला. आणि अर्जुनरावांना म्हणाला, तू मला का टोमणा मारलास? आणि अर्जुनराव पुन्हा हसत हसत म्हणाले, नाही हो सर, उलट मी तुम्हाला हरीचा दर्जा दिला. हरी म्हणजे भगवान विष्णू. आणि अर्जुन सर म्हणाले, आय नो दॅट व्हेरी वेल, माहीत आहे मला. आणि तन्वी चकित होऊन म्हणाली, अर्जुन तुला भगवान विष्णू माहीत आहेत आणि त्यांची इतर नावंसुद्धा माहीत आहेत का? आणि अर्जुन सर कॉलर टाईट करत म्हणाले, हो मला सगळं माहीत आहे, मी गुगलवरून आत्ताच सर्च केलं. आणि अर्जुनरावांनी पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, अरे देवा, आता तुम्ही देवालासुद्धा गुगलवर सर्च करता का? काय हो सर, तुमची मुलं तरी कशी झाली की गुगलवरून डाउनलोड करून घेतली? अँड ओ नो, अर्जुनरावांनी असा इतका मोठा टोमणा मारला आणि अर्जुन सर थेट अर्जुन सरांच्या कॉलरला हात लावायला गेले. तशी तन्वी पुढे गेली आणि म्हणाली, अर्जुन काय करतोस तू, सोड त्याला. अर्जुन सर म्हणाले, तनू हा काय बोलला ते ऐकलंस का? हा आपल्या प्रिन्सेस आणि टायगरविषयी बोलला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन अरे तो काहीच नाही बोलला, फक्त जोक केला. तुला ना कमी जोक समजतात, तर तू गप्प राहा, तुला फक्त चिडचिड करता येते. आणि मयुरी अर्जुनरावांना म्हणाली, अर्जुनराव तुम्ही तरी गप्प बसा की हो. आपलं काय ठरलं होतं की सरांना त्रास होईल असं बोलायचं नाही, ते किती मोठे आहेत माहीत आहे ना? आणि अर्जुनराव म्हणाले, माहीत आहे की मयू, ते खूप मोठे आहेत, पण त्यांनी आपल्या रॉयल गँगला नावं ठेवली हे आपल्याला नाही पटलं. मग माझी सटकली आणि मी जर ठरवलं होतं ना त्यांची मस्करी करणार नाही, टोमणे मारणार नाही, तर मी विसरून गेलो सगळं. आणि काय हो सर, अहो किती चिडताय तुम्ही, त्यापेक्षा जेवण तयार होतंय तोपर्यंत तुम्ही विस्की घ्या. आणि अर्जुन सर म्हणाले, ते तू नको मला सांगू, मी काय करायचं ते बघतो. आणि अर्जुनराव त्यांची खुशामत करण्यासाठी म्हणाले, मी काय म्हणतो सर, प्रिन्सेस आणि टायगर म्हणजे तुमची मुलं ना? आता अर्जुन सर त्यांच्यावर चिडून गप्पच होते. तन्वी मात्र म्हणाली, हो, मोठा मुलगा आर्यन आणि छोटी मुलगी आर्या. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, अरे वा, छानच की. आणि तन्वी म्हणाली, आणि मिस्टर अर्जुन माझी दोन्हीही मुलं हुशार आहेत, कर्तबगार आहेत आणि आम्ही इकडे आलो आहे तर ते दोघे कंपनी सांभाळतात आमची. आणि अर्जुनराव असं म्हणाले, अहो सांभाळणारच मॅडम, त्यात काही शंका आहे का? अहो आता तुम्हीच इतक्या हुशार आहात तर ते का हुशार नसतील? मॅडम तुमची मुलं तुमच्यावर गेली. आणि तन्वी म्हणाली, थँक्यू सो मच. आणि अर्जुन सर लगेच क्रेडिट घेण्यासाठी म्हणाले, ते दोघेही माझी मुलं आहेत, फक्त तिची नाही, कळलं का? आणि अर्जुनराव म्हणाले, का हो? मगाशी जेव्हा मी माझ्या मुलाला माझा मुलगा म्हटलं आणि तुम्ही त्याला हुशार म्हटलात तेव्हा काय म्हटलात? मम्मीवर गेलेत. मग आता तुमचीही मुलं त्यांच्या मम्मीवर गेली, बरोबर आहे की नाही? असं अर्जुनराव अर्जुन सरांचे शब्द त्यांना फिरवत म्हणाले. आणि अर्जुन सरांनी पुन्हा हाताच्या मुठी आवळल्या आणि रास्कल म्हणून तिथून निघून गेले आणि रागारागात विस्की घेत बसले. मग त्यांना विस्की घेत असताना घराची आठवण आली, स्टडी आठवली. गाडी असती तर मी कसाही गेलो असतो, पण गाडीसुद्धा घेऊन गेले. आणि अर्जुन सर वैतागून म्हणाले, या डफरनं सगळेच वांदे करून ठेवले, आता मी काय करू? पुढेही जाऊ शकत नाही, मागेही जाऊ शकत नाही. ओ गॉड सेव मी. मग आता मयुरी जेवण बनवत होती. मटणाचा वास घरभर पसरला. तन्वी अर्जुन बेडरूममध्ये होते आणि अर्जुनरावांचं इकडे तिकडे काम सुरू होतं. आणि आज काही फॅक्टरीमध्ये जायला होणारच नव्हतं. त्यांनी सचिनला फोन करून सांगितलं की तू पुढे जा,
माझ्याकडे गेस्ट आहेत, मी आज बहुतेक येणारच नाही. सचिन म्हणाला, अर्जुन कोणते गेस्ट आहेत? अर्जुनराव म्हणाले, आहेत मुंबईवाले. ते नाही का, परवा रस्त्याने थोडीशी खिचखिच झाली त्यांच्यासोबत, तेच ते. आणि सचिन चकित होऊन म्हणाला, अरे बापरे, आता ते तुझ्या घरी आले का? अर्जुनराव म्हणाले, ते नाही आले, मीच त्यांना आणलं. पावसात अडकले होते आणि गाडीही खराब झाली होती. आणि मग त्यानं फोन ठेवला आणि इतक्यात राहुलचा फोन आला आणि तो अर्जुनरावांना म्हणाला, अर्जुन कुठे आहेस रे? घरी की फॅक्टरीत गेला? आणि अर्जुनराव म्हणाले, अर्जुन घरीच आहे का रे? राहुल म्हणाला, अरे काल म्हस व्याली आहे आणि खूप सगळा खरवस निघालेला आहे आणि कोमल म्हणाली की तुमच्याकडे घेऊन जा. आणि वहिनी मस्त वड्या करतात ना खरवसाच्या, तर वड्या करून घेऊन या म्हणाली आहे कोमल, म्हणून मला यायचं होतं. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, राहुल बेन्या, तुला वास आला खरे मटणाचा? आणि राहुल म्हणाला, काय दिवसा मटण बनतंय का? मग आलोच की. असं म्हणून त्यानंही खरवसाच्या दुधाची किटली गाडीमध्ये टाकली. नीतू हट्ट करत होता म्हणून त्यालाही घेतला आणि निघाला अर्जुनरावांच्या घरी. आणि अर्जुनराव मयुरीकडे येऊन मोठ्यानं म्हणाले, मयू, तुझे रोहित भाऊजी येणार आहेत, स्वयंपाक वाढव. आणि स्वयंपाकाला न कंटाळणारी मयुरी म्हणाली, ठीक आहे. का, कसे, कुठे, त्यांना कसं कळलं असलं काही विचारत नव्हती. नवऱ्यानं सांगितलं की लगेच करायचं आणि म्हणूनच तिच्या नवऱ्याला ती खूप आवडायची. आणि आता इकडे आर्यन काळजीत होता आणि जय अर्जुन सरांना शोधत आला. अतुलही प्रोसेसमध्येच होता आणि तो नेहाला म्हणाला, नेहा मला गेलं पाहिजे. अर्जुन सर अजून घरी पोहोचले नाहीत, मुंबईमध्ये पोहोचले नाहीत आणि मला काळजी वाटायला लागली आहे. आता मला पश्चाताप होतोय, त्यांना उगीच सोडलं याचा, उगीच मी त्यांचं ऐकलं. नेहा म्हणाली, मग मी थांबून तरी काय करू, मीही येते तुझ्यासोबत. आणि मला वाटतं की तू काळजी करू नकोस, अतुल ते सापडतील. आणि अतुल सिरियस होत म्हणाला, नेहा तुला यातला सिरियसनेस कळतोय का गं? अर्जुन सर आहेत ते, त्यांचं असं गायब होणं जर कोणाला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल आणि ब्रेकिंग न्यूज पसरेल. बिझनेसमध्ये त्या माणसाचं काय वजन आहे हे बहुतेक तुला कळणार नाही. त्यामुळे त्यांचं असणं नसणं, गायब होणं चिंतित करण्यासारखं आहे. असं म्हणून त्यानं त्याच्या मामाची माफी मागितली, परवानगी घेतली आणि निघाला. आणि इकडे मयूरचं जेवण 1.5 तासात तयार झालं. तांबडा रस्सा केला, पांढरा केला, सुक्कं मटण केलं, चपात्या केल्या, भाकरीही केल्या, सगळं करून ठेवलं. आणि म्हणाली, ओ अर्जुनराव, राहुल भाऊजी कुठं आहेत बघा की, म्हणजे जेवायला बसायला येईल. इतक्यात राहुलनं हॉर्न दिला आणि तो खाली आला. अर्जुन सरांना वाटलं त्यांचीच गाडी आली आणि म्हणून ते पटपट जिने उतरून खाली निघाले. आणि अर्जुनराव म्हणाले, ओ सर, अहो तुमची गाडी नाही आली, म्हटलं ना 2 दिवसांनी येणार. आणि अर्जुन सर म्हणाले, मग कोण आलं? अर्जुन आणि पुन्हा त्याला टोमणा मारत अर्जुनराव म्हणाले, मी काय इतका माणूस घाणा आहे होय की माझ्याकडे कोणीच येणार नाही? माझ्याकडे खूप लोक येतात. माझा मित्र आला आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, ओ आय सी, तुझे मित्र तुझ्यासारखे डफर कुठेही लढतात. आणि राहुल जसा आतमध्ये आला आणि नीतूसुद्धा आला आणि त्या दोघांना ब्लॅक कलरमध्ये बघितलं आणि अर्जुन सर चकित झाले, पण काहीच बोलले नाहीत, कारण इतका ब्लॅक माणूस त्यांच्याकडे एक होता, संग्राम. आणि आता वहिनी, वास मस्त येतोय बरं का, पटकन माझं ताट वाढा आणि मी मांडी घालून किचनमध्येच बसणार आहे. म्हणजे कसं, आमच्या वहिनीला जास्त त्रासच नको वाढण्याचा, तिथल्या तिथं वाढेल. असं म्हणून खरवसाच्या दुधाची किटली ठेवली टेबलवर आणि राहुल पाय वर घेऊन बसला. आणि आता राहुल शेतकरी माणूस, शेतातून आला असेल, पण त्याच्या शर्टला चिखल लागला असेल आणि तसाच सोफ्यावर बसला. आणि ते अर्जुन सरांनी बघितलं आणि ते ओरडून म्हणाले, हे यू डर्टी पर्सन, तू कुठून आलास? आधी पाय खाली घे, पाय खाली घे म्हणालो ना, असं अर्जुन सर ओरडून म्हणाले. आणि आता आपला राहुल काय शहाणा होता काय? तो सुद्धा तिरसट होता की. त्यानं अर्जुनरावांना हळूच विचारलं, हे पार्सल कोणतं म्हणायचं? आणि अर्जुनराव म्हणाले, मीच रस्त्यावरून ओढून आणले, गेस्ट आहेत, अडचणीत सापडले आहेत म्हणून थांबले आहेत. आणि राहुल म्हणाला, अडचणीत आहेत का? चेहऱ्यावरून तर वाटत नाही की ते अडचणीत आहेत, असं वाटते की ते सगळ्यांनाच अडचणीत आणतील. आणि अर्जुनराव म्हणाले, गप्प बस, तिरशिंगराव आहेत ते, लगेच चिडतं ते. आणि यानं मघाशी आपल्या रॉयल गँगला उचलेगिरी करणारी गँग ही उपाधी दिली, त्यावरूनच त्याचं आणि माझं आधीच वाजलं आहे. आणि राहुल म्हणाला, असं काय? आणि मग अर्जुन सर राहुलला पुन्हा एकदा म्हणाले, तुला सांगितलेलं ऐकायला येतं का? तुझे पाय घाणेरडे आहेत, तुझे कपडे घाणेरडे आहेत, तू आधी फ्रेश होऊन ये आणि मग सोप्यावर बस आणि डायरेक्ट जेवणाच्या गोष्टी कशाला करतोस? तूही गेस्ट आहेस ना.
आणि आता राहुल काय साधा आगाऊ नव्हता. त्यानं आणखीनच पायावर घेतले आणि मांडी घालूनच बसला आणि म्हणाला, हे बघा असं बसायचं असतं. आणि काय म्हणालात, मी इथला गेस्ट? अहो माझंच घर आहे, एक सोडून 2-2 नाते आहेत इथं. आणि हा अर्जुन ना माझा साडू आहे. आणि अर्जुन सरांनी थोडंसं कच्चं ऐकलं आणि म्हणाले, सडू? तसे अर्जुनराव म्हणाले, ओ सर सडू नाही हो, साडू. हे राहुल, तुझ्या मॅडमला सांगतोस का रे यांचा मराठीचा क्लास घ्यायला? बरं का सर, याची बायको शिक्षिका आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, एक्सक्यूज मी, मला गरज नाही मराठी शिकण्याची. आणि शिकवायचं असेल तर तिला म्हणावं, याला आधी नीट बसायला शिकव. आणि राहुल म्हणाला, ओ मी असाच बसतो. आणि तुम्ही आहात म्हणून बसलोय तर नाही, तर आल्या आल्या मी लोळत असतो. हे बघा, असा म्हणून राहुल सोफ्यावर लोळला. आणि पुन्हा अर्जुन सरांचं डोकं उठलं आणि अर्जुन सर म्हणाले, असंच वाटतं प्रत्येकाला की मी खूप अतिशय शहाणा आहे, मला कशाची गरज नाही. पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आहे म्हणून ऐकले आहे का तुम्ही? तसं आहे तुमचं. आणि अर्जुन सर म्हणाले, तू मला अतिशय शहाणा म्हणालास का? म्हणजे? अर्जुनराव म्हणाले, ओव्हर स्मार्ट. आणि अर्जुन सर म्हणाले, मी ओव्हर स्मार्ट, मग तू कोण आहेस? आणि राहुल म्हणाला, तो आमच्या गँगचा लीडर आहे आणि आम्ही सगळे जिगरी यार आहोत. अर्जुन सर म्हणाले, वाटलंच मला तुझ्या बिहेवियरवरून. सगळे एका माळेचे मणी आहात तुम्ही. काय तुझं बसणं आणि काय ती भाषा. आणि राहुल म्हणाला, ओ भाषेवर जाऊ नका हो, आपला नाद करायचा नाही. आणि अर्जुन सर म्हणाले, तुझा नाद करायला तू आहेस तरी कोण? राहुल म्हणाला, मी शेतकरी आहे. आणि तुम्ही कोण लागून गेलात? तुम्ही अडचणीत आहात आणि तुमची मदत माझा मित्र करतोय, तर तुम्ही उगीच इथे येऊन त्याच्यावरच रुबाब करताय का? भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असं म्हणतात, ते खोटं नाही. असं म्हणून राहुल मयुरीला म्हणाला, वहिनी खरवस त्याच्या वड्या बनवायला टाकताय ना, घेऊन जाणार आहे, तोपर्यंत जेवणार आणि आराम करणार. आणि मयुरी म्हणाली, हो भाऊजी. आणि आता भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी या म्हणीनं अर्जुन सरांना कन्फ्यूज करून टाकलं होतं. ओसरी पसरी यामध्येच ते अडकले होते. आणि अर्जुनराव आणि राहुल जे पण काही बोलतील ते अर्जुन सर गुपचूप गुपचूप सर्च करायचे. आणि तो चिडतो हे बघितलं आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू या लोकांच्या नादी नको लागू, ते तुला बोलण्यात ऐकणार नाहीत. आपण जेवायला बसायचं का बेबी? आणि हे ऐकलं तसं राहुल हसला आणि म्हणाला, बेबी? ओ काकू, हे तुमचे बेबी आहेत का? आणि अर्जुन सर राहुलकडे खूप रागात बघत होते. आणि तन्वीला असं वाटलं की आपणच बोलताना चुकलो, ज्या त्या वातावरणात जे ते शब्द शोभून दिसतात नाही का. तसा अर्जुनरावांनी राहुलला चिमटा घेतला आणि मला गप्प बस. तरीही राहुल हसतच होता. नीतू आणि आशू खेळायला लागले होते आणि अजून तरी नीतूनं भोकड पसरलं नव्हतं म्हणून धन्य. मग मयुरीने वड्या करण्याची तयारी केली आणि दुसऱ्या बाजूने जेवणाच्या प्लेटही केल्या आणि सगळा सरंजाम मांडला जेवणाचा, बनवला होता तेवढा. आणि खास मोठी ताटं आणि वाट्या काढल्या. आणि इतकं सगळं बघितलं आणि तन्वी म्हणाली, अरे वा, किती पटकन स्वयंपाक केलास तू, खरंच तू स्वयंपाकात हुशार आहेस आणि मलाही कुकिंगची खूप आवड आहे. मयुरी म्हणाली, पण तुमच्याकडे तर नोकर असतील ना स्वयंपाकासाठी? आणि अर्जुन सर म्हणाले, नो नो, तसे मेड आहेत पण मला तिच्या हातचं आवडतं. मयुरीसुद्धा हसून म्हणाली, आणि आपल्या माणसांना आपल्यासाठी केलेल्या जेवणात प्रेमही भरपूर असतं हो ना सर. नोकर बनवतात ना त्याच्यामध्ये ना व्यवहार असतो. आपण पैसे देतो म्हणून ते आपल्यासाठी बनवतात आणि कंटाळा करत करत बनवतात. पण आपल्या घरचा माणूस आपल्यासाठी खूप काहीतरी बनवतो आणि प्रेमाने बनवतो. तन्वी हसून म्हणाली, आणि आमचा अर्जुनसुद्धा माझ्यासाठी कधी कधी बनवतो बरं का. आणि मयुरी हसून म्हणाली, अरे वा, छानच की. आणि आता राहुल आणि अर्जुनरावांकडे दुर्लक्ष करून अर्जुन सर मयुरीशी गप्पा मारत होते. तिची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची हाताळण्याची पद्धत त्यांना खूप आवडायची. आणि ते हळूच मयुरीला म्हणाले, बेटा हिला शिकवतेस का तू ते मघाशी केलं ते पराठ्यासारखं ते करायला? तनू तू शिकून घे. आणि मयुरी हसून म्हणाली, हो शिकवते ना. आणि थोडंसं बाहेर बघितलं आणि अर्जुन सर मयुरीला म्हणाले, आणि काय गं, खरंच त्यानं तुला पळवून आणली का? आणि मयुरी लाजली आणि हसून म्हणाली, हो, म्हणजे ते माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होते. मी त्यांच्या बहिणीच्या वर्गात होती आणि कॉलेजमध्ये आम्ही दोघी एकत्र होतो. आणि ते कॉलेजमध्ये तिला घ्यायला यायचे आणि मला बघितली. तसं अगोदर त्यांनी मला मागणी घातली पण मी नकार दिला. आणि नंतर ते थेट माझ्या लग्नातच आले आणि तिथंच माझ्याशी लग्न केलं. पण आम्ही नंतर लग्न केलं बरं का, तेही रीतसर.
एक मुलगा झाल्यावर आणि तन्वी चकित होऊन म्हणाली, काय वाव सो स्वीट. आणि अर्जुन सर तोंड वाकडं करत म्हणाले, यात काय स्वीट आहे? त्यानं तिच्या लग्नाच्या हॉलमधून पळवली तिला, हा क्राईम नाही का? बेटा मग तुझ्या मम्मी पप्पांनी काही ॲक्शन घेतली नाही का? आणि मयुरी म्हणाली, नाही ना, ॲक्च्युली तो जो आधीचा मुलगा होता ना, ज्याच्यासोबत लग्न होणार होतं, त्याच्याही हुंडा मागत होती आणि माझ्या वडिलांकडे इतके पैसे नव्हते आणि ती लग्न होऊ देत नव्हती. उलट अर्जुनराव आले आणि त्यांनी माझी बाजू सांभाळून घेतली. नाहीतर माझ्या बाबांना अटॅक आला होता. जर लग्न झालं नसतं तर खूप नामुष्की ओढवली असती आणि इज्जत गेली असती आमच्या घराची. हे मला खूप उशिरा कळलं आणि तेव्हापासून मी त्यांच्यावर प्रेम करू लागले. नाहीतर ना मी त्यांना पहिले 15 दिवस खूप छळलं. आणि अर्जुन सर म्हणाले, बरोबर केलंस तू. अशा मुलांना छळलं पाहिजेच. खूप आगाऊ आहे तुझा नवरा आणि त्याची गँग आहे ना, अशीच पळवापळवी करणारी दिसते. बदमाश आहे एक नंबरचा. तशी मयुरी हसली, कारण अर्जुनरावांना हक्काने वडिलकीच्या नात्याने शिव्या देणारं आता कोणतरी होतं. नाहीतर अर्जुनराव कोणाचंही ऐकतात होय. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सर काय बोलताय तुम्ही? तुम्ही स्वतः माझ्याशी कसं लग्न केलं हे जरा आठवतं का सर? तुम्ही सुद्धा मला अडचणीत आणली आणि मला मजबूर केलं तुमच्याशी लग्न करायला, तेही तुमच्या कंडिशननुसार. आणि आता तिच्या नवऱ्याला बदमाश म्हणताय का? आणि तुम्ही ना दोघेही एका माळेतले मणी दिसताय. आणि हे सगळं अर्जुनरावांनी ऐकलं की आणि ते मोठ्यानं म्हणाले, मॅडम तुम्हाला ती म्हण माहीत आहे का हो? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. पुन्हा अर्जुन सरांनी डोकं खाजवलं आणि कुसळ मुसळ हे काय आहे यार असं म्हणून केस उपटायला लागले. आणि तुम्ही सतत असे रायमिंग वर्ड्स का वापरता? आय जस्ट डोंट लाईक. सरळ सरळ बोला. आणि त्यांना सारखा डाऊटच यायचा की त्यांना गाली देतोय अर्जुन. आणि तन्वी म्हणाली, यू आर करेक्ट मिस्टर अर्जुन. आणि राहुल म्हणाला, वहिनी भूक लागली. आणि आता मयुरीने हो हो भाऊजी असं म्हणून सगळ्यांसाठी डायनिंग टेबलवर प्लेट वाढल्या. आणि आता तो लाल तिखटाचा तांबड्या रस्स्याचा कड बघितला आणि अर्जुन सरांना चक्कर यायला लागली. राहुल मात्र जिभळ्या चाटत होता आणि इतकं तिखट काय, याच्यापेक्षाही तिखट झणझणीत खायचं तो, म्हणून तर इतका रागीट होता. आणि तन्वी म्हणाली, हे खूप तिखट आहे का गं, सकाळच्या थालीपीठासारखं? आणि राव म्हणाले, ओ सर उचला की वाटी आणि लावा की तोंडाला आणि प्या, काय होत नाही. आणि मयुरी म्हणाली, आणि जास्त तिखट लागलं ना की जोडीला पांढरा रस्सा आहेच, अळणी पाणी पण आहे, ते पण प्यायचं. अर्जुन सरांनी हे असलं कधीच खाल्लं नव्हतं आणि इतकी रस्सेदार भाजी तर कधीच नाही. फक्त सांबर खाल्लं होतं इडलीमध्ये. आणि हे काय आहे? इतक्यात राहुलनं वाटी तोंडाला लावली आणि म्हणाला, वहिनी रस्सा मारा. आणि त्याचं ते तिखट खाण्याचं प्रमाण बघितलं आणि अर्जुन सरांना घाम फुटायला लागला. मग त्यांनी आपलं चाकत माकत चपातीसोबत सुक्कं मटण खायला सुरुवात केली. आणि मयुरी म्हणाली, सर रस्सा तरी खाऊन बघा, त्याशिवाय मज्जा नाही. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, राहू दे ग मयू, ज्यांना जे जमत नाही ना त्यांना करायला सांगू नये. राहुल्याला वाढ, आई घाल्या, थोडा हळूहळू खा, कुठे पळून जात नाही, असं त्याला अर्जुनराव म्हणाले. आणि आता ते राहुल्या आणि आई घाल्या ह्या भाषा ऐकून अर्जुन सरांना अख्खी प्लेट अर्जुनरावांच्या डोक्यात घालू वाटत होती. मग आता मयुरीच्या सांगण्यावरून चमच्याने हळूच थोडासा रस्सा घेतला आणि अर्जुन सरांनी जिभेवर टेकवला आणि त्यांना ती चव आवडली. आणि अर्जुन सर चक्क आता रस्सा प्यायला लागले, अजून मागून घ्यायला लागले. आणि अर्जुनरावांना कळत नव्हतं हा चमत्कार कसा झाला. रावांना सुद्धा तिखट लागत होता रस्सा आणि तिखटाशिवाय मज्जा नसतेच. आणि नक्कीच मयूनं काहीतरी केलं हे त्याच्या लक्षात आलं. आणि होतंही तसंच. मयुरीनं अर्जुन सरांसाठी वेगळा रस्सा केला होता कमी तिखटाचा. आणि मग जेवण करून सगळे तृप्त झाले आणि राहुल मात्र अजून नाळ्या ओढत होता. आणि त्याला बघून अर्जुन सरांचं डोकंच भडकलं आणि ते म्हणाले, तुझे असे अजून किती मित्र आहेत रे? अजून 3 मित्र आहेत ना? आणि काय रे, याच्यासारखे सगळे डर्टी आहेत का? ओ माय गॉड. आणि ते सगळे इथे यायच्या आत मला इथून घेऊन चल. आणि अर्जुनरावांनी फ्रीजमधून पान काढलं आणि म्हणाले, घ्या, आता कुठे जाता, गो इनसाइड अँड टेक अ रेस्ट. आणि अर्जुन सर म्हणाले, हे काय आहे? अर्जुनराव म्हणाले, विडा, पान. तुम्ही कधी खात नाही का? आणि अर्जुन सर म्हणाले, नो वे. आणि हे कसं खातात? आणि अर्जुनराव हसून म्हणाले, आता हे बघा, तुम्ही मला विचारताय तर मी सांगतो की मी हा विडा कसा खातो. तर मी असा हा दातात पकडतो आणि माझ्या बायकोकडे तोंड करतो आणि मग माझी बायको तिकडून तोंड घेऊन येते आणि आम्ही दोघं तो विडा अर्धा अर्धा खातो. मग आता तुम्हाला कसं खायचं ते तुम्ही ठरवा. आणि हे ऐकलं तसं मयुरी बेडरूममध्ये लाजून पळून गेली आणि अर्जुन सरांनी
तो पानाचा विडा तिथंच टाकला आणि रास्कल याला कसली लाजच वाटत नाही म्हणून पुन्हा पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेले. आणि राहुल आणि अर्जुनराव खूप मोठ्यानं हसायला लागले.